स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली आहे। मात्र पाहायला गेलं तर अनेक वेळा दुबार नावं आणि बोगस मतदाराच्या संदर्भात सत्याच्या मोर्चामध्ये ठाकरे बंधू एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यासोबतच घटक पक्ष असतील या काँग्रेस देखील या सत्याच्या मोर्चात होते। मात्र दुबार नावासंदर्भात या विरोधकांकडून अनेक वेळा जे आहे ते याद्या समोर आणण्यात आल्या होत्या। मात्र पाहायला गेलं तर आता ठाण्यामध्ये नितीन कंपनी या ठिकाणी भला मोठा बॅनर या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने लावण्यात आलेला आहे। स्वप्नील महेंदरकर यांच्या वतीने हा भला मोठा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि बॅनरचं स्वरूप मागचं काय आहे ते देखील आपण विचारणार। मात्र सध्या तरी निवडणूक आयोग असेल त्याच्या डोळ्यावरची पट्टी असेल या बोगस मतदार आणि दुबार नावं शोधण्याचं काम या ठिकाणी या बॅनरच्या माध्यमातून दिसून येतं। नक्की या बॅनरच्या माध्यमातून तुम्हाला काय सुचवायचं आहे? एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक वेळा दुबार नावासंदर्भात तुम्ही आवाज उचलला होता। नाही, तुम्ही बघत असाल की निवडणूक आयोग ही सत्ताधाऱ्यांची डोळ्याला पट्टी बांधलेली काही कलरची आणि त्या सत्ताधाऱ्यांच्या पट्टीमधनं हे बोगस मतदार आणि दुबार मतदार शोधतायत। म्हणजे कुठे ना कुठे निवडणूक आयोगावर दबाव आहे सत्ताधारी पक्षांचा आणि त्या दबावामुळे निवडणूक आयोग जी विरोधकांची एकजूट आहे आणि विरोधी पक्ष जी एवढे सांगतायत की बाबा दुबार मतदार आहेत, बोगस मतदार आहेत, स्थलांतरित मतदार आहेत, काही मृत्यू झालेले मतदार आहेत, तर तुम्ही ज्या मतदार याद्या आहेत त्या स्वच्छ करा आणि मग निवडणुका घ्या। पण निवडणूक आयोग हे ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीये आणि आज तुम्ही बघत असाल की लाखोंमध्ये बोगस मतदार आहेत, दुबार मतदार आहेत, तर त्या संदर्भातील त्यांची भूमिकाही स्पष्ट नाहीये। आज आपण बघितलं असेल की हरियाणामध्ये एका ब्राझिलियन मॉडेलचे 22 जागेला नावं होती जिचा भारताशी काही संबंध नाही। तर असे खूप सारे निवडणूक आयोगावर जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात तेव्हा निवडणूक आयोगावर जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात तेव्हा लोकशाहीवर प्रश्नचिन्ह असतो तो। तर या संदर्भात आपण बघू शकता की लोकशाही धोक्यात आलेली आहे। तर लोकशाही धोक्यात आल्यामुळे निवडणूक आयोगाने कुठे ना कुठे दुबार मतदार, बोगस मतदार यांचे जे मतदार याद्या आहेत त्या स्वच्छ करून मग निवडणुका घ्यावा आणि लोकशाही टिकवावी। आता पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, नगर परिषदेच्या आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे नक्कीच याचा फटका बसू शकतो का या उमेदवारांना? नाही, उमेदवारांना फटकाचे विरोधी गटांच्या, कारण निवडणूक आयोग जेव्हा सत्ताधारी पक्षांच्या कठपुतलीसारखं चालतंय तर मग विरोधी पक्षाच्या उमेदवारांना ह्या मतदारांचे जे बोगस मतदार आहेत, दुबार मतदार आहेत त्यांचा फटका बसणार आहे। तर निवडणूक आयोग एका पक्षासाठी न काम करता, सत्ताधाऱ्यांसाठी न काम करता लोकशाहीसाठी काम करावं हे आमचं म्हणणं आहे। नवीन यादी आली का समोर येणार होती, मात्र या महापालिकेच्या संदर्भातल्या अनेक दुबार नावं आहेत ती वगळणार असल्याचं देखील माहिती समोर आली। नाही, नवीन यादी येणार आहे पण आपण बघू शकता लाखोमध्ये नावं आहेत। आतापर्यंत जर तुम्हाला जो SIR म्हणजे जी निवडणूक मतदार याद्या आहे त्याची स्वच्छता जी बाकी राज्यात राबवली ती महाराष्ट्रात राबून मग निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या। निवडणुका याद्या ज्या मतदार याद्या आहेत त्या स्वच्छ केल्या पाहिजे होत्या, पण तसं काय होताना दिसत नाहीये। फक्त तोंडावर पाणी पुसण्याचं काम आणि निवडणूक आयोग हे फक्त केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग ह्याच्यामध्ये जे फक्त टोलवाटोलवीचं काम चालू आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठे मतदारांचं जे मत आहे ते कुठे ना कुठे गृहीत धरल्यासारखं वाटतंय। पदाधिकारी स्वप्नील महेंदरकर यांनी स्पष्टता दिलेली या बॅनरच्या मागचं कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगांना कुठेतरी डोळ्यावरती काळी पट्टी बांधून या ठिकाणी बोगस मतदार असेल या दुबार मतदार शोधण्याचं काम या ठिकाणी हाती घेतल्याचं आलं तसं असल्याचं चित्र या बॅनरच्या माध्यमातून दाखवून देण्यात आलं। मात्र येणाऱ्या काळात निवडणूक आयोग अशा दुबार नावांना, या बोगस मतदार जे असतील त्यांना कशाप्रकारे ते वगळतील आणि येणाऱ्या निवडणुका कशाप्रकारे स्वच्छ होतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।